मागायला लागतात हे जेव्हा तुम्ही बोललात मला समाधान वाटतं. अरे 7-7 वेळा खासदारकी भोगलीत, 3-3, 4-4 वेळा मंत्री झालात. या माझ्या कोकणाकडे तुम्ही केलं काय सांगा ना, तुमच्या मतदारसंघासाठी केलं काय सांगा ना. नको नको, अरे कुणबी समाजासाठी तुम्ही काय केलं सांगा ना, समाजासाठी तुम्ही काय केलं सांगा, बोला ना. काही नाही. अहो हा माणूस दिसला की समजा त्यांनी लोकसभेच्या निवडणुका आल्या, जे पाऊस पडल्यानंतर अलबीग होतात तसं हा माणूस निवडणूक आले की अलबीग हलवून होतो. हा दिसला की समजायचं. त्या पेटे हॉटेलमधून दही भात गेलं की समजायचा अलबा आलाय. काय चाललंय, कसल्या निवडणुका लढताय, कसली लोकांना मतं मागताय, का लोकांना फसवताय. आणि आता उद्धव ठाकरेला घेऊन आलाय कोकणामध्ये. काल उद्धव ठाकरे काय म्हणतात, 64 आपण कसं लढतात आम्ही बघतो. तू काय बघणार आहे, तुझ्याकडे होतं ते सगळं गेलंय. 40 आमदार आणि 10 अपक्ष, 50 आमदार तू घालवलेस, लाज वाटत नाही. या जगामध्ये आपल्या बापाची बेईमानी करणारी पहिली अवलाद कोण असेल तर तो उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे ज्या शिवसेना प्रमुखांनी शपथ घेतली होती की जिवंत असेपर्यंत मी काँग्रेस सोबत जाणार नाही, आणि काँग्रेस सोबत जायची वेळ मला आली तर शिवसेना नावाचं माझं मी दुकान बंद करून टाकलं. ज्या शिवसेना प्रमुखांनी शपथ घेतली त्याचा मुलगा नालायक निघतो, नालायक, आणि काँग्रेसच्या सोनिया गांधीचे पाय चाटतो आणि मांडव जाऊन बसतो शरद पवारांच्या. आणि इतरांना गद्दार म्हणतो. तुझ्या तर अवकात काय. अगे तुझ्याकडे तर 10 आहेत ना शिल्लक, ते 10 निवडून दाखव. माझी मावा नाही उद्धव ठाकरेला, त्यांनी खासदार सोडून द्या. पण हिंमत असेल तर आता 10 आमदार आहेत ना, ते 10च्या 10 निवडून दाखवणार. मी थोड्या दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये जातोय. बांधवांना मी उभा महाराष्ट्र पिंजून काढला. 288 मतदारसंघ पिंजून काढले. मी थांबलो होतो, मी यांचं सगळं ऐकत होतो. खोके 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 बोके बोके खोके गद्दार, हे सगळ्याचे उत्तर मी दिलं. मग अजितदादा आला, या अजितदादाचे आमदार आले, मग त्यांना खोके आणि गद्दार का म्हणतात नाही का हो? कारण ह्याचं मंत्रीपद गेलं ना, मुख्यमंत्रीपद गेलं ना. अरे मला हे सांगा, मराठी माणसाच्या न्यायकासाठी झगडणारी शिवसेना या घोषवाक्याने शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी 1966 सालामध्ये शिवसेना जन्म दिला. स्वतःला कुठलाही पद घेतलं नाही. आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला असामान्य महत्व देण्याचं काम शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी केलं. तू काय केलं? एकनाथ शिंदेना अध्याशी जाहीर करून टाकलं हा आमचा मुख्यमंत्री म्हणून, आणि एका रात्रीमध्ये एकनाथ शिंदेच्या पाठीची खंड पुसून तू काँग्रेसमध्ये जाऊन मुख्यमंत्री होतोस. काय शिवसेना प्रमुखांना मुख्यमंत्री होतात नसतं म्हणून दुसऱ्या लोकसभेचा अध्यक्ष केला का? शिवसेना प्रमुख झाले नसते का? झाले नसते का? पण यांना सत्ता हवी, सत्ता हवी. आणि सत्ता घेण्यासाठी, मुख्यमंत्री घेण्यासाठी बांधवांनो उद्धव ठाकरेंनी पक्ष संपवला. नवलकर साहेब असताना नवलकरांचे फोन देखील हा म्हणून घेत नव्हता. जाऊन आज देखील नवलकर साहेबांच्या मुलीला विचारून बघा, मी राजकारणात उद्या निवृत्त होऊन जाईल. ज्यावेळेला हे गेले, नवलकर साहेब गेल्यानंतर त्या भगव्याला अधिक तेज आणण्याचं काम त्यांनी केलं. त्या सगळ्या नेत्यांना संपर्क पाच उद्धव ठाकरेंनी नाव धारण केलं. आणि आता रायगडला आलाय 2 दिवस. किल्ले रायगड हे विस्ताराचा आहे. उद्धव ठाकरे किल्ले रायगड हे छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला किल्ला रायगड आहे. तुमच्यासारख्या बेहमानांचं काम या रायगडमध्ये नाही, या पवित्र भूमीमध्ये नाही. एवढं तुम्ही सांगेल त्यांना. कसला मोदीवर टीका करताय हो? मोदींच्या वरती टीका कसली करताय? कुठे मोदी, कुठे तुम्ही? तुमची अवकात काय, तुमची लायकी काय? तुम्हाला त्या मुख्यमंत्री पदाला खाली उतरावं लागलं. या कोकणासाठी 2.5 वर्ष मुख्यमंत्री होता ना हा उद्धव ठाकरे. हा ना हे म्हणते मी इतका खाली येणार नाही. मग उद्धवजी मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतोय. 2.5 वर्षामध्ये तुमच्या मुख्यमंत्रीच्या कालावधीमध्ये कोकणासाठी तुम्ही नेमकं काय केलं, किती निधी दिला ते सांगा. हा सांगू शकत नाही उद्धव ठाकरे, नाही बोलू शकत. आता फक्त पोपटपंची चालली त्याची, पोपटपंची
सांग ना काय केलं? तो इतकं मोठं फेअर मध्ये आलो होतो. समुद्र किनारा सगळा बेजगार झाला होता, संपला होता. लाखो आमचे मच्छीमार बांधव संकटात सापडले होते. शरद पवारांसारखा माणूस या वयामध्ये 42 वयामध्ये 3 दिवस येऊन बसले होते कोकणामध्ये जनतेचे आसू पुसण्यासाठी. हा माणूस आला नाही. त्याचं ते आहे ना पिल्लू टुणूक 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 चालतं ते, जसं काय त्याला वाटतं मीच पक्षी उभा केला शिवसेना. ते आलं होतं काय? त्यावेळेला या सबंध खेळ दापोली मतदारसंघातल्या मच्छीमारांच्या पाठीशी माझा योगेंद्र कदम ठामपणे उभा राहिला आणि लाखोंची मदत देण्याचं काम दादानी केलं. मी जोडलं पाहिलं काम त्याचं, मी जोडलं काम पाहिलं. आणि कसले आता कोकणामध्ये येत आहे निवडणुकीसाठी. मी अधिक बोलेन, शिवसेनेचा मिळव नाही मला याची जाणीव आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.